नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणजेच जागतिक हस्तकला शहर हा दर्जा मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे श्रीनगर। जून 2024 मध्ये जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगरला वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे। वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा मिळणारे श्रीनगर हे भारतातील 4थे शहर ठरले आहे। तर बघा, वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून मान्यता प्राप्त करणारी इतर 3 भारतीय शहरे आहेत जयपूर, मलप्पुरम आणि म्हैसूर। तर याआधी जयपूर, मलप्पुरम आणि म्हैसूर या 3 सिटींना जागतिक हस्तकला शहर हा दर्जा मिळालेला आहे। तर आता जून 2024 मध्ये जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील श्रीनगर या शहराला जागतिक हस्तकला शहर हा दर्जा देण्यात आलेला आहे। तर हा दर्जा मिळणारे श्रीनगर हे भारतातील 4थे शहर ठरले आहे। जगभरातील सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकासात स्थानिक कारागीर आणि समुदायांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी WCC द्वारे हा टॅग दिला जातो। याची सुरुवात 2014 साली झाली। वर्ल्ड क्राफ्ट कौन्सिल ही जागतिक कारिगिरी आणि पारंपरिक हस्तकलेचे जतन, संवर्धन आणि प्रगती यासाठी एक आंतरराष्ट्रीय नानफा संस्था आहे। याची स्थापना 1964 मध्ये झाली आणि सल्लागार स्थिती अंतर्गत युनेस्कोशी संलग्न आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। 23 जून 2024 रोजी भारत ऑलिम्पिक संशोधन व शिक्षण केंद्राचे गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात उद्घाटन करण्यात आले। महान धावपटू आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा PT उषाही यावेळी उपस्थित होत्या। BCORA ची रचना संपूर्ण भारतात ऑलिम्पिकमधील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली आहे। तर हे भारत आणि दक्षिण आशियातील पहिले आणि जगातील 71वे केंद्र आहे। तर बघा, भारतातील आणि दक्षिण आशियातील पहिल्या भारत ऑलिम्पिक संशोधन आणि शिक्षण केंद्राचे उद्घाटन हे गुजरात राज्यातील गांधीनगर या ठिकाणातील किंवा गांधीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठामध्ये करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच डकवर्थ लुईस पद्धत निर्माता फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले। ही पद्धत कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे क्रिकेट। 21 जून 2024 रोजी DLS पद्धतीचा शोध लावणारे इंग्लंडचे फ्रँक डकवर्थ यांचे निधन झाले। फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस सोबत ही पद्धत शोधलेली होती। झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात 1 जानेवारी 1997 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रथम याची अंमलबजावणी केली। डकवर्थ लुईस हा नियम पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये किंवा हवामानामुळे खेळात व्यत्यय आल्यावर सामना थांबल्याने क्रिकेटमध्ये हा नियम वापरला जातो। डकवर्थ यांचे साथीदार लुईस यांचे 2020 मध्ये वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले। नेक्स्ट आहे, ग्राहक व्यवहार विभागाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मृणाल कुमार दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जून 2024 मध्ये मृणाल कुमार दास यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागामध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत यापैकी कोणतीही घटना अधिक घडेल या पदावर नियुक्तीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे। त्या 2007च्या बॅचच्या भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत। महसूल विभागाने त्यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी शिफारस केली होती। नेक्स्ट आहे, 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर ओम बिर्ला यांची निवड झालेली आहे। जून 2024 मध्ये ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी NDA उमेदवाराची दुसऱ्यांदा निवड करण्याच्या प्रस्तावानंतर भाजप खासदार ओम बिर्ला यांनी 26 जून 2024 रोजी 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। त्यांनी काँग्रेसचे K सुरेश यांचा आवाजी मताने पराभव केला। ओम बिर्ला राजस्थानमधील कोटा येथून 3 वेळा खासदार राहिले आहेत। ते मागील लोकसभेतही म्हणजे 17व्या लोकसभेतही सभापती होते। काँग्रेसचे K सुरेश यांनी केरळमधील मावेलिकारा मतदारसंघाचे 8 वेळा प्रतिनिधित्व केले आहे। नेक्स्ट आहे, इंटेलिजन्स ब्युरो संचालक तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ किती वाढवण्यात आला आहे? तर 1 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे।
जून 2024 मध्ये केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवला आहे. त्यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार होता. तपन डेका यांची 2022 मध्ये आयबी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद, विशेषतः खोऱ्यातील टार्गेट किलिंग यासारखी महत्त्वाची प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत. तर बघा, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे. एनटीएच्या पुनर्रचनेवर एक सरकारी समिती नेमण्यात आली आहे. तिचे अध्यक्ष कोण आहेत? तर के राधाकृष्णन हे आहेत. जून 2024 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. अंडर ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट परीक्षा 2024 मधील पेपर लीक आणि नेट यूजीसी परीक्षा पुढे ढकलल्याच्या वादानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. परीक्षा प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तर बघा, इतर सदस्य आहेत प्राध्यापक बी जे राव, प्राध्यापक राममूर्ती के, डॉक्टर रणदीप गुलेरिया, पंकज बन्सल, प्राध्यापक आदित्य मित्तल आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल. नेक्स्ट आहे, उत्तर प्रदेशात मंदिर संग्रहालय कोठे बांधण्यात येणार आहे? तर अयोध्या या ठिकाणी. उत्तर प्रदेशातील अयोध्येत 650 कोटी रुपये खर्चून मंदिर संग्रहालय बांधले जाणार आहे. हे संग्रहालय टाटा सन्स बांधणार आहे. म्युझियम सरयू नदीच्या काठावर बांधले जाणार आहे. देशातील प्रसिद्ध वास्तुविशारद वृंदा सौम्या यांच्या देखरेखीखाली मंदिराचे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे, भारताने पहिले नॅशनल ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिम्पोजियम कोठे आयोजित केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केले. 20 जून 2024 रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पहिल्या राष्ट्रीय ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिम्पोजियम 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सिनेरिओ रिपोर्ट जारी करण्यात आला आणि स्वदेशी विकसित ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मशीनचे अनावरण करण्यात आले. भारतातील ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमचे विहंगावलोकन प्रदान करणे हा याचा उद्देश आहे. हे 2022 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगवर तयार केले आहे. औद्योगिक विकास, नवकल्पना आणि सर्वसमावेशक वाढीला चालना देण्यासाठी या परिवर्तनीय तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, महिला सक्षमीकरणाबाबत 100 दिवसांची विशेष जागरूकता मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे. जून 2024 मध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे संकल्प महिला सक्षमीकरण केंद्र 100 दिवसांच्या विशेष जागृती मोहिमेचा शुभारंभ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. 21 जून ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत महिला केंद्रित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या देशव्यापी 100 दिवसांच्या जागरूकता मोहिमेची सुरुवात या कार्यशाळेने झालेली आहे. या एकदिवसीय कार्यशाळेत संपूर्ण भारतातील 693 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी कायदेशीर तरतुदी, संप्रेषण धोरणे आणि समुपदेशन तंत्र या विषयावर सत्रे होतील. तर बघा, महिला सक्षमीकरणाबाबत 100 दिवसांची विशेष जागरूकता मोहीम ही महिला आणि बालविकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे, राज्यसभेतील सभागृहाचा नेता कोण बनले आहेत? तर जे पी नड्डा हे बनलेले आहेत. सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांना राज्यसभेत सभागृह नेते बनवण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यसभेतील सभागृह नेते पीयूष गोयल हे होते. जे पी नड्डा हे 2 एप्रिल 2024 रोजी राज्यसभेचे सदस्य झाले. नेक्स्ट आहे, एचडीएफसी ॲर्गो जनरल इन्शुरन्सने एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर अनुज त्यागी यांची. अनुज त्यागी यांची एचडीएफसी ॲर्गो जनरल इन्शुरन्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1 जुलै 2024 पासून ते रितेश कुमार यांची जागा घेतील. त्यागी हे 2008 पासून कंपनीत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध कार्य केली आहेत. एप्रिल 2023 मध्ये त्यांची संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती करण्यात आली होती. नेक्स्ट आहे, 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेची बैठक 25 जून 2024 रोजी इंडिया पॅव्हेलियन नवी दिल्ली ब्राज तर या ठिकाणी सुरू झालेली आहे. ही बैठक 25 ते 27 जून 2024 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
यामध्ये 30हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। भारताची 2024 साठी आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि साखरेचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे। 24 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील धान्य आधारित डिस्टिलरीमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी औद्योगिक दौरा आयोजित करण्यात आला होता। जैव इंधन आणि इतर उपउत्पादने तयार करण्यासाठी भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करत आहे हे दाखवणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे। तसेच 25 जून 2024 रोजी भारत मंडपम येथे साखर आणि जैव इंधन उद्योन्मुख दृश्य या शीर्षकाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। तर बघा, 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली। तर 2024 साठी भारत हा आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष आहे। नेक्स्ट आहे अंडर-17 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर एकूण 11 पदके जिंकलेली आहेत। तर 17 वर्षांखालील चॅम्पियनशिप 22 ते 24 जून 2024 या कालावधीत जॉर्डनची राजधानी अम्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। भारतीय कुस्तीपटूंनी 17 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये 11 पदके जिंकलेली आहेत। यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंक्टाड ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर 15वे स्थान मिळालेले आहे। जून 2024 मध्ये युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट द्वारे अलीकडेच जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 प्रकाशित करण्यात आला। या अहवालानुसार 2022च्या तुलनेत 2023 मध्ये भारतातील थेट विदेशी गुंतवणूक 43% कमी झाली आहे, ज्यामुळे जागतिक एफडीआय प्राप्तकर्त्यांमध्ये भारताचा क्रमांक 15व्या क्रमांकावर आला आहे। 2023 मध्ये एफडीआय प्राप्त करणारे टॉप 5 देश बघा। पहिल्या क्रमांकावरती आहे युनायटेड स्टेट्स $311 अब्ज, चीन $163 अब्ज, सिंगापूर $160 अब्ज, हाँगकाँग चीन $113 अब्ज, ब्राझील $66 अब्ज आणि भारताने $28 अब्ज एवढी एफडीआय प्राप्त केलेली आहे। या अहवालानुसार 2023 मध्ये जागतिक थेट विदेशी गुंतवणुकीत 2% किरकोळ घट झाली आहे। विकसनशील देशांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रवाह 7% घसरून $867 अब्ज एवढा झाला आहे। अंक्टाड ही व्यापार आणि विकासाशी संबंधित संयुक्त राष्ट्रांची आघाडीची संस्था आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।